नमस्कार. ग्रंथाली प्रतिभांगण आयोजित साहित्यव्रती या कार्यक्रम मालिकेत सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आजच्या महिला दिन विशेष भागात मराठी साहित्यातील स्त्री सशक्तीकरण या विषयावरती संवाद साधण्यासाठी आज प्रतिभांगणमध्ये आलेले आहेत डॉक्टर निर्मोही फडके. डॉक्टर निर्मोही, आपलं प्रतिभांगणमध्ये खूप खूप स्वागत. डॉक्टर निर्मोही फडके या लेखिका, व्याख्यात्या आणि भाषा आणि साहित्याच्या संशोधक आहेत. डॉक्टर निर्मोही यांचा परिचय करून द्यायचा. आता त्यांच्या नावामागे जे डॉक्टर लागलेलं आहे, खूप छान अशा महत्त्वपूर्ण विषयावरती त्यांनी संशोधन केलेलं आहे आणि तो विषय म्हणजे डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबऱ्यांचा चिकित्सक अभ्यास या विषयावर त्यांनी संशोधन केलं आणि त्यांना PhDची पदवी प्राप्त झालेली आहे. डॉक्टर निर्मोही या केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती विविध विषयांवरती व्याख्यानं देत असतात. अर्थातच त्यांच्या व्याख्यानाचा महत्त्वपूर्ण विषय आणि केंद्रस्थानी मराठी साहित्य हे नेहमीच असतं. आत्तापर्यंत त्यांची जवळपास 10 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि त्यापैकी 4 पुस्तकांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. भाषाविषयक कामामध्ये देखील निर्मोही यांचं खूप महत्त्वपूर्ण योगदान आहे. सोमय्या या स्वायत्त विद्यापीठाच्या मुंबईत असलेल्या बोर्ड ऑफ स्टडीज फॉर इंडियन लँग्वेज या समितीच्या त्या सदस्य आहेत. डॉक्टर रमेश पानसे संस्थापित पालघरमधील ग्राममंगल शिक्षण संस्थेतील आदिवासी मुलांसाठी आणि शिक्षकांकरता भाषाविषयक कार्यशाळा देखील त्या घेत असतात. ग्राममंगल शिक्षणवेध या डिजिटल मासिकाच्या त्या कार्यकारी संपादक देखील आहेत. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या परिसंवादात चर्चासत्रांमध्ये त्यांचा सहभाग असतो असं मी मगाशी म्हटलं. तर काही महत्त्वाच्या परिसंवादांचा उल्लेख करायचा झाला तर साहित्य अकादमी दिल्लीकडून अखिल भारतीय स्त्रीलेखक संमेलन आयोजित करण्यात आलं होतं आणि तिथे डॉक्टर निर्मोही यांनी मराठी भाषेचं प्रतिनिधित्व केलं होतं. हैदराबाद येथे झालेल्या भारतीय कला महोत्सवात देखील त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला होता. नुकतंच पंजाब साहित्य अकादमी अंतर्गत झालेल्या संत नामदेवजी परिसंवादात त्या व्याख्यात्या राहिलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एक महत्त्वाची दखल मला डॉक्टर निर्मोही यांच्या परिचयात घ्यायची आहे ती अशी की इंडोनेशिया बाली इथे बाली विद्यापीठात रामायण या ग्रंथासंदर्भात त्यांनी शोध निबंध सादर केला होता. आज आपण ज्या विषयावरती त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की मराठी साहित्यातील स्त्री सशक्तीकरण, त्याचं औचित्य सांगायचं झालं तर साहित्य अकादमी दिल्ली, संस्कृती मंत्रालय तसंच मध्य दक्षिणी सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तेलंगणातील राष्ट्रपती भवनात भारतीय कला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तिथे डॉक्टर निर्मोही फडके यांनी स्त्री सशक्तीकरण आणि पश्चिमी प्रदेशातील साहित्य या विषयावर विचार मांडले होते. डॉक्टर निर्मोही, आपलं पुनश्च स्वागत आणि प्रतिभांगणमध्ये डॉक्टर निर्मोही फडके यांचं स्वागत करण्याची विनंती मी ग्रंथालीच्या कार्यक्रम संयोजक धनश्री धारप यांना करत आहे. साहित्यव्रतीच्या आजच्या भागात आपण मराठी साहित्यातील स्त्री सशक्तीकरण या विषयावर डॉक्टर निर्मोही यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर मला पहिल्यांदाच डॉक्टर निर्मोही यांना ज्या प्रश्नाकडे आणायचा आहे तो प्रश्न म्हणजे की या विषयात असलेला स्त्री सशक्तीकरण हा शब्द. तर मला पहिल्यांदाच आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की स्त्री सशक्तीकरण असं म्हणत असताना आपल्याला नेमकं त्यात काय अभिप्रेत आहे. सर्वप्रथम मी ग्रंथालीचे आभार मानते की त्यांनी मला ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं, इथे निमंत्रित केलं आणि सर्वांना, सर्व मराठी प्रेमींना आणि सर्व स्नेहांना आणि सर्व माझ्या मैत्रिणींनाही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मनापासून शुभेच्छा. नुकत्याच झालेल्या मराठी गौरव दिनानिमित्तही सर्वांना शुभेच्छा आणि राष्ट्रीय विज्ञान दिनही झालेला आहे. जागतिक मातृभाषा दिनही 21 फेब्रुवारीला झालेला आहे. तेव्हा असे सगळे एक प्रकारे आपण म्हणू की चांगले मुहूर्त आहेत हे आणि त्या सगळ्या आनंददायी अशा दिवसांसाठी आणि ह्या एकूणच सगळ्या मोसमासाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा. आता तू जो प्रश्न विचारलास, स्त्री सशक्तीकरण,
मुळातच सशक्तीकरण हा म्हणजे ही आधी आपण ही संकल्पना आधी पाहूया. हं, सशक्तीकरण आणि सक्षमीकरण असाही शब्द वापरला जातो. हं, सशक्तीकरण ह्यामध्ये अभिप्रेत आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये, मग ते सजीव कोणताही असेल, अगदी प्राणी, कुठला इतर प्राणी माणसाव्यतिरिक्त, त्याला स्वतःच्या शक्तीची जाणीव होणं, हे झालं सशक्तीकरण. आणि सक्षमीकरण म्हणजे त्याला त्या शक्तीची जाणीव झाल्यानंतर त्यांनी त्या शक्तीचा वापर करण्यासाठी स्वतःचा आणि इतर काही माध्यमांचा वापर करणं, हे सक्षमीकरण झालं. ज्या वेळेला आपण कोणत्याही माणसाचं सशक्तीकरण म्हणतो, त्यावेळेला त्या माणसामध्ये असलेले जे काही उपजत जे काही गुण असतात, कलागुण असतात किंवा शक्ती असते, मानसिक आणि शारीरिक शक्ती असते, बौद्धिक शक्ती असते, त्या शक्तीला त्यांनी स्वतःला हळूहळू समजून घेणं आणि त्याच्यासाठी इतरही काही गोष्टी अभिप्रेत असतात किंवा इतरही गोष्टींचा त्याच्यावरती प्रभाव असतो, हे सशक्तीकरण होणं गरजेचं असतं माणसाचं. आपण ज्या वेळेला स्त्री सशक्तीकरण असं म्हणतो, त्यावेळेला म्हणजे मला स्वतःला ही आपण आता इंग्लिश शब्द इथे वापरतो, फ्रेज ज्याला म्हणू, किंवा हो. ही संकल्पना जी आहे ती एक एक विचार म्हणून ठीक आहे, हं. परंतु इथे खरं तर माणसाचं सशक्तीकरण अभिप्रेत आहे. कारण जेव्हा आपण स्त्री सशक्तीकरण म्हणतो त्यावेळेला तिथेच आपण स्त्रीला वेगळं करतो. मानतो पुरुषापेक्षा. हं, तर हे अभिप्रेत नाहीये, हं, किंवा पुरुषाच्या बरोबरीने असणं किंवा पुरुषापेक्षा काहीतरी वेगळं, हे अभिप्रेत नाहीये. तर माणूस म्हणून जे काही शक्ती आहे ती हं. ती मग स्त्री आणि पुरुष ह्या दोघांनी, आणि आता तर आपण लिंग भेदाच्याही पलीकडे गेलो, पलीकडे म्हणजे ह्या जाऊन. दोन लिंग भेदांच्याही पलीकडे गेलेलो आहोत. तेव्हा ह्या सर्व प्रकारचे जे लिंगभेद आहेत, आता जे नवीन, या नवीन युगामध्ये सुद्धा आता ज्याच्यावरती चर्चा सगळी चालू आहे, LGBTQ वगैरे, तर ह्या सगळ्यांच्या दृष्टीने जी शक्ती त्या प्रत्येकामध्ये आहे ती त्यांनी ओळखणं, हे सशक्तीकरण झालं. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या शक्तीचे आरोह अवरोह वेगवेगळे असतात, आणि त्या आरोह अवरोहांप्रमाणे तो जगतो. त्याला जी परिस्थिती, त्याला जो भोवताल, त्याच्यावरती होणारे इतरांचे जे काही प्रभाव आहेत, परिणाम आहेत, आणि सतत बदलणारी सगळी राजकीय आणि सामाजिक, सांस्कृतिक सगळी उलथापालथ जी आहे, या सगळ्याचा परिणाम होऊन त्याच्या शक्तीमध्ये, त्या व्यक्तीच्या शक्तीमध्ये जो काही, जी काही उलथापालथ होत असते, त्यातून त्यांनी स्वतःला उभं करणं, सिद्ध करणं, हे सशक्तीकरण झालं. आणि ज्या वेळेला आपण हे भेदाभेद करतो, तिथेच आपण कुठेतरी पुन्हा त्या नवीन विचाराला मागे नेतो, असं मला वाटतं. त्यामुळे असंही म्हटलं जातं की स्त्री सशक्तीकरण हे खरं तर मिथ आहे. असाही एक विचार आहे, असाही विचार मांडला जातो की फक्त सशक्तीकरण, व्यक्तीचं सशक्तीकरण, हा विचार पुढे आला पाहिजे. त्यामुळे, आणि दरवर्षी महिला दिन आला किंवा इतरही अशा प्रकारचे काही कार्यक्रम असले की स्त्रियांच्या सशक्तीकरणाबद्दल त्याबद्दल चर्चा होते, आणि जास्त करून ते राजकीय प्रतलावरती ती जास्त केली जाते, आणि मग त्यासाठी वेगवेगळ्या योजना वगैरे, तो सगळा विषय वेगळा आहे. आपल्याला इथे साहित्याचं सशक्तीकरण पाहायचं, त्यामुळे तिकडे आपण येऊया. अगदी, की ज्या पद्धतीने तुम्ही सशक्तीकरण म्हणजे काय, त्यात काय अभिप्रेत आहे, तर एक शेवटी माणूस हा केंद्रस्थानी असला पाहिजे. मग स्त्री पुरुष ह्या लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन आपण माणूस म्हणून प्रत्येकाकडे पाहिलं पाहिजे. हा खरंच विचार खूप स्वागतार्ह आहे, आणि अतिशय महत्त्वाचं आहे की फक्त महिला दिनापुरताच महिलांचा विचार नको, तेवढ्यापुरतीच ती चर्चा नको. तर या अनुषंगाने मराठी साहित्य आणि स्त्री सशक्तीकरण हा जो आपण विषय घेतलेला आहे त्यात तेच अभिप्रेत आहे. खरं तर साहित्यामध्ये गेली अनेक वर्ष, शतकांपासून स्त्रियांवरती लेखन झालेलं आहे, स्त्रियांचं भावविश्व उलगडलं गेलेलं आहे, परंतु ते तितकं प्रकर्षाने त्याच्यावर प्रकाशझोत नेहमीच टाकला गेलेला नाहीये, तो सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचलेला नाही. आणि म्हणून आपण आज हा विषय इथे चर्चेला घेतलेला आहे की मराठी साहित्यामध्ये अगदी संत कवयित्रींपासून ते आजतागायत
कशा पद्धतीने स्त्रियांचं भावविश्व मांडलं गेलं आणि त्यातून स्त्री कशा पद्धतीने उभी राहिली हे आज आपण या ठिकाणी इथे चर्चा करणार आहोत. तर मला तुम्हाला या विषयाकडे आणायचं आहे की मराठी साहित्यामध्ये आपल्याला काळाच्या टप्प्यानुसार आपल्याला अर्थातच या विषयाचा विचार करावा लागणार आहे. तर काळाच्या टप्प्यानुसार आपलं काय निरीक्षण आहे की कशा पद्धतीने स्त्रीचं भावविश्व मांडलं गेलेलं आहे? आपण काळाचा जेव्हा पट उलगडत जातो त्यावेळेला, आता जसं तू संत साहित्याचा उल्लेख केलास, तर मला असं वाटतं नेहमी की ज्यावेळी सशक्तीकरण आणि सक्षमीकरण किंवा सबलीकरण ही म्हटलं जातं, तर ह्या संकल्पनाही माहीत नव्हत्या, त्या काळापासून स्त्रिया स्वतःला व्यक्त करतायत. आणि अर्थातच मौखिक परंपरा आधी जी होती त्या मौखिक परंपरेतून ते आलेलं आहे आपल्याकडे, आणि लोकसाहित्य, लोकसंस्कृती, लोकगीत ह्यातून स्त्रियांनी स्वतःला व्यक्त केलेलं आहे. आणि ते त्यांना, मला असं वाटतं त्यावेळेला त्यांना ते सशक्तीकरण किंवा स्वतःतलं सक्षमीकरण, स्वतःला सक्षम करत नेणं, हे त्यांच्यापुरतं त्या त्या काळाचा सगळा परीघ जर का लक्षात घेतला तर ते त्यांना कळलेलं होतं. आज आपण त्याला ही सगळी बिरुदं लावत असलो तरी मला असं वाटतं की लोकगीतांमधून किंवा जात्यावरच्या ओव्यांमधून वगैरे स्त्रियांनी जी काही स्वतःच्या भावना मांडलेल्या आहेत, स्वतःचे विचार मांडलेले आहेत, भावना आणि विचार ह्या दोन्हीचा संगम त्याच्यामध्ये दिसतो. आणि पुरुषसत्ताक समाजाला त्यांनी एक प्रकारे स्वतःचं म्हणून काहीतरी उत्तर त्यातून दिलेलं आहे. तर ही तिथपासून परंपरा सुरू झाली. आणि जर का आपण साहित्य ह्याचा विचार केला, मग हे लोकसाहित्य झालं जे मौखिक आहे, आणि साहित्याचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला संत परंपरेच्याही आधी किंवा वारकरी संप्रदायाच्या आधी महानुभाव पंथापासून ही परंपरा सुरू झाल्याचं दिसतं, ज्यामध्ये अगदी प्रकर्षानं नाव पुढे येतं ते महदंबेचं. आणि महानुभाव पंथातली महदंबा ही चक्रधर स्वामींची शिष्या, आणि महदंबेचे धवळे हे आज मराठी साहित्यामध्ये हे आद्य रचना मानली जाते, तिला आद्य कवयित्री मानलं जातं मराठी साहित्यातली. आणि ते जे धवळे तिने रचले, त्या धवळ्यांमध्ये सुद्धा जरी त्यामध्ये कृष्ण रुक्मिणी स्वयंवराचं वर्णन आणि तशा प्रकारची गीतं असली तरी निळेया गुढेरा राजस गुढेरा असं तिने जे कृष्णाबद्दल म्हणते, म्हणजे गूढ ह्या शब्दाचं म्हणजे निळा आणि गूढ असा वाटणारा तो कृष्ण, अशा प्रकारची जी तिने प्रतिमा त्याच्या वापरलेल्या आहेत किंवा शब्द वापरलेले आहेत, ते जेव्हा आपण वाचतो त्यावेळेला तिथपर्यंत ती म्हणजे कविता करण्याची जी एक उर्मी आहे ती तिथे तिला गवसली होती. याचा अर्थ 12व्या शतकामध्ये 13व्या शतकामध्ये ज्या अर्थी स्त्री हे म्हणजे व्यक्त होत होती, त्या अर्थी त्याच्याही आधी मराठी भाषेमध्ये किंवा बोलींमध्ये किंवा लोकगीतांमध्ये हे सगळं येत होतं. याचा अर्थ आपण त्याच्याही मागे जर का गेलो, आता आपल्याला त्याचं लिखित स्वरूपामध्ये काही उपलब्ध नाही, पण ज्या अर्थी हे शब्द महदंबेनी किंवा अशा प्रकारच्या प्रतिमा आणि रूपक तिने वापरली, याचा अर्थ त्याच्याही आधी 100, 200, 300 वर्ष मराठीमध्ये अशा प्रकारचं स्त्रियांचं व्यक्त होणं हे सुरू झालेलं होतं. आणि तिथून मग ही परंपरा सगळी पुढे येते. आणि 12व 13व शतक जे आहे ते या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे, कारण संत परंपरा अनेकांना माहिती आहे की त्यावेळेला वारकरी संप्रदाय, संत ज्ञानेश्वर आणि ह्या सगळ्यांनी जे तत्वज्ञान मांडलं, जे परमार्थाचं जे तत्वज्ञान मांडलं आणि संसाराचंही, त्यातून त्यांच्या भोवती असलेल्या स्त्रिया, म्हणजे एकतर मुक्ताबाईंना आपण योगिनीच मानतो की त्यांना त्यांची ती जी एक बौद्धिक त्यांची झेप होती, जी त्यांच्या कुट अभंगांमधून आपल्याला दिसते की मुंगी उडाली आकाशी तिने गिळले सूर्यासी, तर अशा प्रकारचे कुट अभंग रचणारी मुक्ताई, इथपासूनचा जो हा प्रवास आहे त्याच्यामध्ये जनाबाईचं नाव अतिशय महत्वाचं आहे. आणि त्याच मांदियाळीमध्ये ती येते की जनाबाईचे अभंग हे आपल्याला भक्तिरसपूर्ण जरी असले तरी सुद्धा तिने तेवढीच तडफदार अशी शब्दरचना केली. म्हणजे हे स्वतःमध्ये असलेली शक्ती जी व्यक्त होण्याची जी आहे, स्वतःच्या भावना व्यक्त करणं, समाजाच्या विरुद्ध काही म्हणजे डोईचा पदर आला खांद्यावरी आणि मी निघाले भरल्या बाजारी असं जेव्हा जनाबाई म्हणते, त्यावेळी ज्या शतकामध्ये, ज्या काळामध्ये स्त्रीला डोईवरचा पदर सुद्धा खाली घेण्याची मुभा नव्हती, परवानगी नव्हती, आणि उंबरठ्यावर येण्याची परवानगी नव्हती, अशा वेळेला ती म्हणते की मी भरल्या बाजारी जाईन मी. तर आणि विठ्ठलाला पुन्हा ती शेजेला बोलवते. तर हे जे बंडखोर
बंडखोर वृत्ती जी आहे हम्म. ती बंडखोर वृत्ती ही या सशक्तीकरणामध्ये आणि या सक्षमीकरणामध्ये आपल्याला दिसते. आणि म्हणून लोकसाहित्य आणि संत साहित्य याच्यामध्ये मग मुक्ताबाई आहे, सोयराबाई आहे, की जिने विटाळाचे अभंग रचले, की आजही आपण त्या विषयांबद्दल उघडपणे बोलणं नाकारतो किंवा नको असतं बोलायला. पण त्या विटाळाच्या अभंगांमध्ये सुद्धा तिने जो एक विद्रोह मांडलाय, की हा जो विटाळ आम्हाला जो झालेला आहे त्या विटाळांमुळे आम्हाला वेगळं केलं जातं, हा विद्रोह ती मांडते. आणि हा विद्रोह मांडणारी म्हणून संत सोयराबाई हिचं त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं स्थान आहे. आणि म्हणून या सगळ्या संतांच्या मांदियाळीमध्ये ह्या ज्या कवयित्री आहेत, या कवयित्रींनी ही सशक्तीकरणाची संकल्पना त्यांना माहीत नसलेली तरी सुद्धा त्यांनी ती अतिशय प्रखरपणे मांडली असं म्हणायला हरकत नाही. अगदी की संत साहित्याचा जेव्हा विचार करतो तेव्हा संत कवयित्रींचं योगदान हे निश्चितच खूप महत्त्वाचं राहिलेलं आहे. अगदी संत साहित्याचे अभ्यासक गंबा सरदारही या संदर्भात म्हणतात की संतांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात आध्यात्मिक लोकशाही आणली. आध्यात्मिक लोकशाही इतक्या पुरतच खरं तर हे मर्यादित नाही आहे, तर एकूणच सांस्कृतिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्याही पाहता की सगळ्या तळागाळातला जो वर्ग आहे तो संत साहित्यातून व्यक्त होताना दिसतो आणि त्याचबरोबर संत कवयित्री सुद्धा व्यक्त होताना दिसतात. मग अगदी आपल्याला कान्होपात्रा सुद्धा सहजतेने पुढचा आठवते. कालखंड जो पुढचा आहे तो कालखंड आहे त्यातली. तिकडे आपण मग संत वेणाबाईकडे म्हणजे वेणा स्वामी तिला म्हटलं गेलं, कारण जी आपल्या मराठी साहित्यामध्ये जिला पहिली कीर्तनकार म्हटलं जातं, की जिनी उभं राहून समाजा म्हणजे एखाद्या लोकसमुदायामध्ये उभं राहून कीर्तन प्रवचन करणं ही मुभाई नव्हती, ही परवानगी नव्हती, जी संत रामदासांच्या म्हणजे रामदासी पंथामध्ये वेणाबाईला मिळाली आणि तिला वेणा स्वामी असं म्हटलं गेलं किंवा अक्का स्वामी असं म्हटलं गेलं. तर कान्होपात्रा ज्या नंतरच्या ज्या फळीतल्या आपण म्हणू अशा ह्या संत कवयित्री आहेत, त्याच्यामध्ये संत बहिणाबाई आहे तुकारामांची शिष्या, आणि संत वेणाबाई आहे, संत कान्होपात्रा आहे, या नंतरच्या काळातल्या ह्या आधीच्या मांदेळी नंतरच्या या पुढच्या अशा कवयित्री आहेत. फक्त इथे आपल्याला एक असं लक्षात घेतलं पाहिजे की काळ जर का आपण लक्षात, मगाशी आपण काळाचा उल्लेख केला, तर 13वं शतक, 14वं शतक, 15वं शतक हा आणि शिवाजी महाराजांचा जो काळ आहे त्या काळामध्ये 16व्या 17व्या शतकापर्यंत, कारण तुकाराम महाराज आणि संत रामदास हे समकालीन होते आणि त्याच वेळेला ह्या संत वेणाबाई संत बहिणाबाई झालेल्या आहेत. तर ह्या काही मोजक्या संत कवयित्री सोडल्या तर बाकी सगळं आपल्याला बराचसा अंधार दिसतो. आणि ह्याचं कारण अर्थातच सामाजिक परिस्थिती आहे, सांस्कृतिक परिस्थिती आहे, की आपल्यावरती मोगलांचं आक्रमण झालं होतं, यादवांचं राज्य नष्ट झालं होतं आणि त्यामुळे तो सगळा 300-400 वर्षाचा काळ आणि मध्ये फक्त संत एकनाथ होऊन गेले आणि नंतर महाराजांच्या काळामध्ये रामदास स्वामी आणि संत तुकाराम, त्याच्यानंतरचा जो काळ आहे तो काळ हा म्हणजे मध्ययुगीन कालखंड जो आहे तो अंधार युग असं मानलं जातं. आणि त्या काळामध्ये खरोखरच स्त्रियांवरती अत्याचार झाले वेगवेगळ्या प्रकारे आणि अधिकाधिक बंधनं त्यांच्या निर्बंध आहे त्यांच्यावरचे घट्ट होत गेले. कारण ही जी परकीय आक्रमणं आहेत त्या परकीय आक्रमणांपासून स्त्रियांचं रक्षण करण्याचाही एक विचार त्यामागे होता, पितृसत्ताक पद्धत जी आपल्याकडे होती त्या समाज व्यवस्थेचा. पण त्याचा एक असाही एक गैरफायदा घेतला गेला आणि मग इतर जसे शोषित आपल्या शोषित वर्ग आहे समाजामध्ये, त्या शोषितांमध्ये स्त्री वर्ग हा सुद्धा गणला जाऊ लागला आणि त्या सगळ्या अंधार युगाची बळी स्त्री ठरली असं आपल्याला म्हणायला लागतं. मग तो सशक्तीकरणाचा जो एक थोडाफार लखलखत्या ज्या काही चांदण्या आपल्याला दिसल्या होत्या संत कवयित्रींपासून, त्याही लुप्त झालेल्या दिसतात. अगदी की तुमचं हे बोलणं ऐकत असताना मला एका इंग्रजी कवयित्रीची कविता आहे की ज्यात ती असं म्हणते की माझ्या सुरक्षिततेसाठी घराचे दरवाजे, घराचे खिडक्या हे सगळं बंद केलं गेलं, की बाहेरचा वादळ वारा पाऊस हे माझ्यापर्यंत पोहोचू नये, मी सुरक्षित राहावं म्हणून हे सगळं बंद केलं गेलं. पण नंतर माझ्या लक्षात आलं की हे सगळं बंद केल्यानंतर
त्या एका घरात मी बंदिवानच होऊन गेले. तर एका प्रकारे स्त्रीच्या बाबतीत हे घडलेलं दिसतं की तिला कायम समाजामध्ये की ती कुठेतरी दुय्यम स्थान दिलं गेलं, ती स्वतःचं संरक्षण करू शकत नाही असं समजलं गेलं. आणि मग तिच्या संरक्षणासाठी, तिच्या रक्षणासाठी जणू काही आम्ही हे सगळं करतो आहोत असं म्हणत आपण निर्बंध टाकत गेलो. म्हणजे समाजाने सुजाण होण्याऐवजी उलट घडत गेलं की तिच्या सुरक्षिततेसाठी निर्बंध लादत गेले आणि एका प्रकारे त्यात तिचं शोषण होत गेलं. आणि मग ते होणारं शोषण असेल की ज्याला आपण भावविश्वाई असं म्हणतो, ते पुढे मराठी साहित्यात अनेक साहित्य कृतींमधून व्यक्त झालेलं आपल्याला दिसून येतं. मग अगदी तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की मधला काही कालखंड आहे त्यात आपल्याला फारसं लेखन झालेलं किंवा स्त्रिया लिहिता आहेत असं आपल्याला दिसून येत नाही. परंतु नंतर काही महत्त्वाची पुस्तकं आली आणि त्याच्याबद्दल मला तुमच्याकडून ऐकायचं की जेव्हा शिक्षणाचा प्रसार अधिक भारतात होऊ लागला आणि स्त्रिया शिकू लागल्या, लिहू लागल्या आणि नंतर मग आलेली ज्या काही साहित्य कृती आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचे. स्त्रिया लिहू लागल्या असं तू आत्ता म्हणालीस, तर मला असं वाटतं की जे हे खरंच आहे की लिहिण्याची क्षमता किंवा ते तंत्र तोपर्यंत आपल्याकडे तितक्या मोठ्या प्रमाणात अवगत झालेलं नव्हतं. म्हणजे अगदी पुरुषांनाही ते नव्हतं झालेलं जोपर्यंत ब्रिटिशांचा कालखंड आपल्याकडे सुरू झाला नव्हता तोपर्यंत. म्हणजे शाहीर म्हणजे पेशवाईमध्ये लिहितच होते पण हस्तलिखित होती. मुद्रित जे छपाईची कला ही आपल्याकडे आलेली नव्हती आणि त्यामुळे हाताने लिहिणं हा एक पायदंड होता. आणि त्यामध्ये शाहिरी वाङ्मय, लावणी आणि हे सगळं म्हणजे संत झाले त्याच्यानंतर पंत वाङ्मय आणि तंत वाङ्मय ज्याला आपण म्हणतो, ह्या कालखंडामध्ये लिहिणं आणि गाणं ह्याला महत्व होतं. आणि त्यामध्ये पुन्हा तो कालखंड सगळा मोगलाईचा आणि पुन्हा ब्रिटिशांचं जी आतमध्ये आपल्याकडे घुसखोरी झालेली होती त्या सगळ्या 100-150 वर्षाच्या कालखंडामध्ये स्त्रीला चौकटीत तू जसं म्हणाल की भावविश्व तिचं आम्ही जपतोय असं दाखवण्यासाठी म्हणून समाजाची सगळी धुरा ही पुरुषांकडे होती आणि पुरुषांकडेच कोणतं बळ नव्हतं कारण दिशाच सापडत नव्हती. आणि अशा या सगळ्या कालखंडामध्ये स्त्रिया मला असं वाटतं गात असतील किंवा नाही, कारण त्या जसं लोकसाहित्य लोकपरंपरेतनं आपल्याकडे ज्या ओव्या येतात की बाई मी भोळी, बाई मी भोळी, मी खाईन पुरणपोळी आणि नवऱ्याला देईन आंबील शिळी, असं म्हणणारी स्त्री, लोकसाहित्यातली स्त्री ही नंतरच्या काळामध्ये आपल्याला दिसत नाही. तर हे म्हणजे हे काय आहे ह्याच्यावरती अजूनही संशोधन चालू आहे किंवा लुप्तच झालेलं आहे. आणि नंतरचा जो आता पुस्तकांकडे आपण येतो किंवा साहित्याकडे येतो त्यावेळेला तो कालखंडही बराचसा 18व्या म्हणजे 19व्या शतक ची सुरुवात म्हणजे 1818 मध्ये पेशवाई बुडाली असं आपण म्हणतो. त्यानंतर ब्रिटिशांचं राज्य आपल्याकडे अधिकृतपणे त्यांचं शासन आलं. तर त्या काळामध्ये मिशनऱ्यांनी ज्या शाळा काढल्या कलकत्त्यापासून ते अगदी मुंबईपर्यंत वगैरे, तर मिशनऱ्यांनी काढलेल्या शाळांमध्ये ज्या काही उच्च घरातील किंवा उच्च मध्यम वर्गातील मुली जायला लागल्या शिकायला, तिथून ते थोडीशी शिक्षणाची गंगा व्हायला लागली. आणि मग नंतर महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यापासून ती मराठी मुलींची शाळा जी पुण्यामध्ये सुरू झाली. तर तो सगळा कालखंड हा 19व्या शतकाचा मध्य जो आहे तो उलटून गेल्यानंतर 1854 वगैरे त्यावेळेचा तो सगळा काळ आहे. आणि मग तो सगळा तिथून ज्या शिकायला लागल्या म्हणजे त्या वेळेपासून स्त्रियांनी स्वतःचं आता हे शिक्षण जे आहे ना हे जसं मी मगाशी म्हणलं की सक्षमीकरणासाठी हे त्यांना माध्यम मिळालं की आम्हीही अशा प्रकारे विचार करू शकतो, आम्हीही लिहू शकतो, आम्हीही व्यक्त होऊ शकतो. आणि मग हे त्यांना जसं आपण टूल म्हणतो किंवा शस्त्र म्हणतो, तर हे एक प्रकारे शस्त्र मिळालं. त्याचा वापर आपल्या सक्षमीकरणासाठी किंवा सशक्तीकरणासाठी कसा करायचा काय ह्याचा हळूहळू अंदाज त्या घेत होत्या. मग त्याच्यामध्ये सावित्रीबाईंपासून रमाबाई रानडे आहेत, पंडिता रमाबाई आहेत, ताराबाई शिंदे आहेत, ह्यांनी सगळ्यांनी जो एक मापदंड उभा केला तिथून ती सगळी तो सगळा प्रवास सुरू झालेला आहे. आणि ताराबाई शिंदे यांचं नाव तर अगदी अग्रणी त्यांचं आहेच, नाव घेतलं जातं की स्त्री पुरुष तुलना हा जो त्यांचा निबंध आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये कर्मठ एक सनातनी अशा प्रकारचं जे वातावरण होतं आणि एकीकडे ब्रिटिशांचा आपल्यावरती चालू असलेला अत्याचार आणि त्यांनी आणलेले नवीन काही सुधारणा ह्या सगळ्यामध्ये जो
गोंधळलेला जो समाज होता हम्म, आणि आपल्या परंपरा, हम्म, याच्यामध्ये ताराबाई शिंदे यांनी जी स्त्री पुरुष तुलना जी मांडली आणि ज्या परखडपणे पुरुषांना किंवा पुरुषांना म्हणण्यापेक्षा पुरुषप्रधान समाजाला जे सुनावले, कारण सगळेच पुरुष असं नक्की, दहातले नक्कीच 2-3 चांगले होते, जसं आनंदीबाई, गोपाळ जोशी, हो, म्हणजे गोपाळरावांनी आनंदीबाईंना शिकायला पाठवलं, हम्म, महात्मा फुल्यांनी सावित्रीबाईंना शिकायला, शिकण्यासाठी स्फूर्ती दिली. तर असेही होते पुरुष, पण एकूणच समाजाला एक प्रखरपणे आणि अगदी ठोसपणे काही सांगण्याचं, विचार मांडण्याची जी एक ताकद आहे, जी त्यांनी स्वतःमध्ये ती आधी रुजवली आणि स्वतःमधली ओळखली, रुजवली म्हणण्यापेक्षा. आणि त्यांनी जो स्त्री पुरुष तुलना निबंध लिहिला, त्यांनी इतर मुलींना जी प्रेरणा मिळालेली आहे, की जे परखड त्यांनी सगळे त्याच्यामध्ये मुद्दे मांडलेले आहेत आणि सुनावलेला आहे पुरुषांना, की तो अगदी हम्म, मुळातूनच निबंध वाचण्यासारखा आहे आणि तो आपल्याला गुगलवरती मिळतो सुद्धा वाचायला. हम्म. तर हे हे सशक्तीकरण किंवा हे सक्षमीकरण जे आहे साहित्यातलं, तिथून हे हळूहळू एक एक पायरी स्त्रियावरती चढायला लागले. शिकायला लागल्या. ज्या पुस्तकांचा आणि ज्या नावांचा आपण उल्लेख केला, तर मराठी साहित्यात आपल्याला विविध प्रवाह दिसतात. तर ललित आणि ललितेतर असे आपल्याला दोन प्रवाह साहित्यात दिसतात. तर ललित साहित्यामध्ये स्त्रियांचं लेखन कशा पद्धतीने उमटू लागलं? ललित साहित्य ह्याची, म्हणजे ललित, आपण हे ललित लिहितोय ह्याची जाणीव त्याच काळामध्ये व्हायला लागली. म्हणजे सावित्रीबाईंचं काव्य फुले हा काव्यसंग्रह आला हम्म, आणि काव्य फुलेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने कविता लिहिलेल्या आहेत, तर अशा, म्हणजे कविता किंवा पद्य हे असंही असतं हम्म, ह्याची जाणीव स्त्रियांना झाली. आणि त्याच वेळेला काशीताई कानेटकर यांचाही कविता संग्रह आला. म्हणजे हा आहे 19व्या शतकाचा उत्तरार्ध. हम्म, आणि त्याच वेळेला पुढे 20व्या शतकाचा पूर्वार्ध, म्हणजे आता असं म्हटलं जातं मराठी साहित्यामध्ये की 1884 जे केशवसुतांची कविता, त्यानंतर कथेमध्ये हरिभाऊंची कथा आणि निबंधमाला, आणि त्याच वेळेला राष्ट्रीय सभेची स्थापना. म्हणजे हे सगळे ह्या सगळ्या घडामोडी त्या काळामध्ये झाल्या आणि अर्थातच त्यामुळे त्यावेळी शिकणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना आपण, आणि इंग्लिश साहित्याची सुद्धा ओळख झाली. हा, कारण मिशनऱ्यांच्या शाळांमध्ये जाणाऱ्या मुली ज्या होत्या किंवा अगदी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये जाणाऱ्या ज्या मुली होत्या, त्यांना हळूहळू इंग्लिशची सुद्धा, म्हणजे इंग्लिश भाषेची त्यांना ओळख झाली आणि त्यातून इंग्रजी साहित्याची ओळख झाल्यावरती तिकडे अशा प्रकारे लिहिलं जातं. म्हणजे व्हर्जिनिया वुल्फने तिकडे असं म्हटलेलं आहे, किंवा तिने जेव्हा असं वाक्य म्हटलं की तिकडे सुद्धा, की स्त्रियांसाठी स्वतःची खोलीही नाही किंवा स्त्रियांसाठी स्वतःचं घरही नाही, अशा प्रकारचं त्या युरोपमधल्या स्त्रिया सुद्धा अशा प्रकारे स्वतः कारण 1920 पासून तिथेही स्त्रियांच्या सगळ्या लेखनामध्ये आणि बंडखोरपणा हा एक लेखनामध्ये आणण्यात सुरुवात झाली होती आणि त्याची हळूहळू ओळख इकडे व्हायला लागली होती. आणि साहित्य ह्याचा आपण जेव्हा विचार करतो, त्यामुळे साहित्यामध्ये आपल्याला ललित, वैचारिक आणि इतर सुद्धा जे आहे अगदी आध्यात्मिक, ह्याचाही विचार करायला हवा, जे संत साहित्यामध्ये जे आहे ते. तर ह्या सगळ्या प्रकारांमध्ये हळूहळू या कविता संग्रहामध्ये गिरिजाबाई केळकर यांचा कथासंग्रह आला. म्हणजे कथेला 20व्या शतकाचं पहिलं दशक जे आहे ते उजाडलं, मला असं वाटतं 1905 मध्ये गिरिजाबाई केळकर यांचा पहिला कथासंग्रह आलेला आहे. तर अशा प्रकारे त्या कालखंडामध्ये हे ललित साहित्याची ओळख, आणि आपण कथा लिहू शकतो, लघुकथा लिहू शकतो. 1873 मध्ये एक पहिली कादंबरी आलेली आहे. तर ह्या म्हणजे स्त्रीलिखित पहिली कादंबरी असं म्हटलं जातं. त्यांचं नाव सातवेकर असं आहे, परंतु त्याच्यावरती सुद्धा काही वाद आहेत. नाट्यसंहिता ह्यांचाही हळूहळू, म्हणजे नाटकाची ओळख झाली जेव्हा, तेव्हा आपण नाट्यसंहिताही लिहू शकतो याचीही जाणीव स्त्रियांना झाली. आणि तिथपासून आणि निबंध लेख, ललित लेख हे तर आहेच. तर हा सगळा म्हणजे 20व्या शतकाचा पूर्वार्ध आहे आणि त्या पूर्वार्धामध्ये लिहिल्या गेलेल्या ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यांमध्ये किंवा रूपबंधांमध्ये स्त्रीचं हळूहळू स्वतःला व्यक्त होणं आणि स्वतःला सिद्ध करणं हे सुरू झालं होतं. तुमच्या आता या सगळ्या मांडणीमध्ये इंग्रजी साहित्याचा उल्लेख आला, तर साधारणतः मला वाटतं की 1950-60च्या दरम्यान असेल की पाश्चात्य देशांमध्ये स्त्रीमुक्ती चळवळीचे वारे वाहू लागले. आणि ते वारे नुसते वाहू लागले नाही, तर तो विचार
तिथल्या साहित्यातही उमटू लागला. आणि जेव्हा आपण भारताचा आणि महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा साधारणतः 1975 पासून आपल्याला दिसून येतं की स्त्रीमुक्तीचा जो विचार आहे, खरं तर हे कुठेतरी आधीपासूनच समाजाच्या नेणिवेमध्ये रुजलेलं होतं, व्यक्त होत होतं. पण एक विचार म्हणून जी मांडणी केली जाते तर ती आपल्याला साधारणतः 1975च्या दरम्यान केली गेलेली दिसते. आणि तिथून मग नंतर जे स्त्रियांनी लिहिलेलं असेल किंवा पुरुषांनीही लिहिलेलं साहित्य असेल, की आपण फक्त असं नको म्हणूया की स्त्रियांच्याच साहित्यातून या जाणीवा व्यक्त झाल्या, तर पुरुष लेखकांच्या आणि एक माणूस म्हणून आपण अगदी चर्चेच्या सुरुवातीलाच हा विचार मांडला आपण, की एक माणूस म्हणून आपण सगळ्यांकडे पाहिलं पाहिजे. तर एकूण मराठी साहित्यामध्ये 1975 पासून आपल्याला कशा पद्धतीने या जाणीवा व्यक्त झालेल्या दिसतात? थोडंसं मी पुन्हा काळ थोडासा मागे घेते, हा. 1975च्याही आधी. हम्म. कारण 1947ला भारत स्वतंत्र झालेला आहे. हम्म. त्यामुळे तो जो 1950 ते 75 हम्म. हा कालखंड सुद्धा खूप महत्वाचा आहे. कारण हम्म. साठोत्तरी कालखंड ज्याला हो. मराठी साहित्यामध्ये त्याचा उल्लेख केला जातो. तर हा कालखंड जो आहे त्या कालखंडामध्ये जे संत कवयित्रींच्या कवितांमध्ये आपल्याला दिसतं की श्रेयस आणि पारलौकिक, आध्यात्मिक अशा प्रकारची सगळी मांडणी. म्हणजे संत कवयित्री म्हणजे अगदी जनाबाई जरी आपण घेतली, ती स्वतःला दासी म्हणवते, हम्म. नामयाची दासी असं ती म्हणते. हम्म. किंवा सोयराबाई हम्म. ही सुद्धा संसारामध्येच होती. हम्म. नंतर नामदेवांची पत्नी, नामदेवांची आई, नामदेवांची बहीण ह्या सुद्धा सगळ्या कवयित्रीच होत्या, त्या संसारामध्ये होत्या. हम्म. मुक्ताई तर म्हणजे संसारामध्ये नव्हती, पण भावंड आणि घर होतं. हम्म. पण त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला एक जनाबाई थोडी कुठे भावबंध सोडले तिने काही तर तिच्या कवितांमधले, तर कुठेही आपल्याला कुटुंब, मुलं बाळं, नवरा, हम्म. प्रेम अशा कोणत्याही भावना दिसत नाहीत. त्यांच्या कवितांमध्ये आपल्याला पारलौकिकतेचा एक स्पर्श त्यांच्या कवितेला जाणवतो. हम्म. जो या मधला जो हा कालखंड आहे, म्हणजे अगदी 1910-15 पासून जे सुरू झाले जास्त स्त्रियांनी लिहिणं, रवी किरण मंडळामध्ये स्त्रिया होत्या. किंवा कवितांचं म्हणजे कवयित्री म्हणून अनेक स्त्रिया पुढे आल्या. तर ह्या कालखंडामध्ये बरंचसं स्त्रियांचं भावविश्व हे एक लौकिक अशा ह्या सगळ्या विषयांमध्ये, की फक्त म्हणजे पती, माझं कुटुंब, माझी मुलं, मला म्हणजे प्रेम आणि लग्न, विवाह संस्था वगैरे ह्या सगळ्या एका चौकटीमध्ये कविता असतील, कथा असतील, अगदी कादंबऱ्याही असतील, ह्या दिसतात. 1950ला बळी जेव्हा आली विभावरी शिरूरकरांची, हो. तर त्या बळीनी एक स्त्रियांच्या लेखनामध्ये एक स्वतःचं म्हणून सशक्तीकरण दाखवलेलं आहे असं मला वाटतं. आणि मगाशी तू पुरुषांच्या लेखनाचा उल्लेख केलास, त्याचा मी पुढे करणारच होते उल्लेख, आणि आपण म्हणजे नंतर येऊ तर ते आहेच की असं आहे की बऱ्याच ठिकाणी असं जाणवतं काही ठिकाणी की पुरुषांनी जास्त म्हणजे पुरुष लेखकांनी जास्त स्त्रीच्या जाणीवा किंवा भावना समजून आणि तिच्यातलं व्यक्त म्हणजे तिच्यामध्ये असलेले तिचे म्हणून जे काही भावबंध आहेत एक माणूस म्हणून, हे ओळखून पुरुषांनी जास्त प्रभावीपणे लेखन केलेलं आहे. आणि त्यामुळे पुरुष लेखकांचं जे त्याच्यामध्ये योगदान आहे साहित्यामध्ये स्त्रीच्या सशक्तीकरणाच्या विचारांसाठी, ते महत्वाचं वाटतं. साहित्य जे आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये सगळे आपण उपबंध जरी घेतले, साहित्य काय करतं तर साहित्य हे आपल्या कोणाच्याही भावनांना आणि विचारांना एक दिशा किंवा वाट देतं आणि वाचकाला ती आणखीन तो पुढे घेऊन जात असतो. तर हे दिशा देण्याचं किंवा दिशा प्रत्येक वेळेला दिशा द्यायची असं ठरवून लेखक लिहित नाही, पण परंतु ती कधी कधी कळत नकळतपणे येत असते. ह्या ह्या वळणावरती आपल्याला आणखीन दोन नावं महत्वाची आहेत, ते म्हणजे लक्ष्मीबाई टिळक आणि बहिणाबाई चौधरी. ह्या दोघींचं म्हणजे लक्ष्मीबाई टिळकांचं जे आत्मकथन आहे स्मृतिचित्रे आणि बहिणाबाईंच्या कविता, या मातीतल्या आणि शेतातल्या ज्या कविता आहेत, हो. की अशा प्रकारे एक शाळेत न गेलेली अगदी रूढार्थाने आपण अशिक्षित म्हणू अशा प्रकारची, परंतु जीवनाचं तत्वज्ञान जिने खूप जाणलेलं आहे, तिकडे आपल्याला तो संत कवयित्रींचा पारलौकिकत्वाचा स्पर्श त्यांच्या त्या कवितांमध्ये दिसतो. आणि म्हणून
हे संचित घेऊन पुढच्या ज्या लेखिका आहेत किंवा कवयित्री आहेत यांनी सगळं आपलं पुढचं लेखन चालवलं. म्हणून विभावरी शिरूरकर आणि बहिणाबाई चौधरी किंवा लक्ष्मीबाई टिळक ह्या सगळ्यांच्या मधून मग पुढे आलेल्या आहेत या आपल्या कवयित्री. आता नंतर कवयित्रीची आपण तू बोलणारच आहेस, पण हो. मला तरी वाटतं की ज्या आहेत की इंदिरा संत, हम्म. शांता शेळके, पद्मा, या सगळ्या, संजीवनी मराठे, या महत्वाच्या कवयित्री आहेत त्या टप्प्यावरच्या. आणि मी कवितेचा का इथे उल्लेख करते, कारण कविता ही प्रत्येक काळाच्या प्रत्येक टप्प्यावरती पहिल्यांदा कवितेमध्ये काही बदल अभिव्यक्ती. झालेले आहेत अभिव्यक्तीमध्ये. म्हणजे अगदी पुरुष कवी म्हणजे कवी कवयित्री असा भेद न करता आपण फक्त कविता असा जर का एक अभ्यास केला किंवा पाहिलं तर कळतं की कवितेत आत्मस्वर पहिल्यांदा बदलत गेला आणि मग तो नंतर कथेमध्ये नंतर तो कादंबरीमध्ये झिरपलेला दिसतो. कारण कादंबरीला थोडासा तो एक दमसाच लागतो लिहिण्यासाठी. आणि कविता कधी कधी कविता सुद्धा 4 ओळींची लिहिताना कवीचा दमसाच जातो. पण म्हणून त्या कवितेचा मी उल्लेख करते की ह्या सगळ्या कवयित्रींनी म्हणजे इंदिरा संत या अशा कवयित्री की ज्यांनी स्वतःच्या कवितेबद्दल काही मांडणी केली. म्हणजे स्वतःच्या कवितेच्या प्रक्रियेबद्दल, कविता निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल त्यांनी मांडणी केली की माझी कविता माझ्या बरोबरच वाढली. पण मी म्हणजे माझी कविता नव्हे, मी माझ्या कवितेपेक्षा वेगळीच आहे, पण तरी माझी कविता माझ्याबरोबर वाढत गेली असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर आणि नोकरीसाठी म्हणजे घराबाहेर पडलेली स्त्री जी आहे तिच्या जीवन जाणीवा, तिचा संघर्ष आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये स्वातंत्र्य मिळालं तरी सुद्धा स्त्रियांच्या परिस्थितीमध्ये किंवा त्यांच्या त्या सगळ्या एकूणच भावविश्वामध्ये जे होणारे बदल आहेत की स्वातंत्र्यानंतर आता शिक्षण तर घेतलेलं आहे, पैसे तर कमवायचे आहेत, घराबाहेर तर पडायचं आहे, परंतु घरही सोडवत नाही, अशा प्रकारच्या ज्या सगळ्या चक्रव्यूहामध्ये सापडलेली स्त्री आहे तिच्याबद्दलच्या ज्या भावना आहेत किंवा जाणीवा आहेत ह्या नंतरच्या कवितांमध्ये आणि नंतरच्या लेखनामध्ये, कथांमध्ये स्त्री असो पुरुष येतो त्याच्यामध्ये आलेल्या आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये आपल्याला विजया राजाध्यक्ष ह्या अनेकींची नावं आहेत की या सगळ्यांची आपल्याला नावं आता घेतली तर खूपच मोठी लिस्ट म्हणजे यादी होईल ती, पण ह्या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे. आपण काळाच्या टप्प्यानुसार कशा पद्धतीने एकूण मराठी साहित्यामध्ये स्त्री सशक्तीकरण, सक्षमीकरण असेल, स्त्रीचं भावविश्व असेल, हे उलगडत केलं, हे हा सगळा प्रवास आपण या ओघामध्ये आपण पाहत आहोत. आता तुमच्या बोलण्यात आलं की कविता हा खरं तर प्रत्येकाचाच आत्मस्वर गवसण्याचं एक खूप असं छान माध्यम आहे, एक्सप्रेशनचं एक सहज गवसणारं असं माध्यम आहे. त्याच्याविषयी मला थोडंसं तुमच्याकडून अधिक जाणून घ्यायचं आहे की कवितेमध्ये कशा पद्धतीने अभिव्यक्ती आणि तिथे आपल्याला प्रतिमा, प्रतीक, मिथक हे अधिक प्रमाणात त्यांची गुंफण आपल्याला कविता या साहित्य प्रकारात दिसते. तर कशा पद्धतीने कविता हा साहित्य प्रकार अधिकाधिक स्त्री जाणीवांना अभिव्यक्त होत गेला आणि त्यात कशा पद्धतीने बदल होत गेले? तुला मी मगाशी म्हटलं तसं की आधीच्या टप्प्यावरच्या 1950 नंतरच्या ज्या कवयित्री आहेत त्याच्यामध्ये आपण शांता शेळके, इंदिरा आणि या सगळ्यांची नावं घेतली. तर 1975चा जो मगाशी तू उल्लेख केलास की आंतरराष्ट्रीय महिला वर्ष पहिल्यांदा सगळीकडे जागतिक पातळीवरती ते साजरं केलं गेलं आणि युनोकडून ते तशा प्रकारची एक काय म्हणू आपण त्याला, कायदा म्हणा किंवा एक सगळ्या जगामध्ये तो एक कायदा आला असं म्हणायला हरकत नाही. आणि नवीन एक की स्त्री मुक्ती आणि अशा प्रकारे स्त्रियांच्या जीवनाकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची दृष्टी जगभर त्याचा एक बोलबाला सुरू झाला होता. आणि मग तिकडे सिमोन द बोवार आणि ह्या ज्या सगळ्या तिकडल्या लेखिका आहेत त्यांनी जे की स्त्री ही जन्मत नाही तर ती घडवली जाते, हा एक म्हणजे सिमोन द बोवारचं हे वाक्य खूपच अजूनही अनेक ठिकाणी माणसं ते वापरतात आणि आजच्या काळात सुद्धा ते बऱ्याच म्हणजे आपल्याला ते लागू होतं आणि आजच्या म्हणजे त्या सगळ्या काळाच्या ऐरणीवरती आपण जर का तासून पाहिलं ते वाक्य तर अजूनही त्याचे पडसाद आपल्याला उमटताना दिसतात. तर हे सगळं जे 1975 नंतर जे सुरू झालं त्यावेळेला मी जसं मगाशी म्हटलं की तो आत्मस्वर जो आहे तो कवितेतून आधी तिकडे रजनी परुळेकर यांचं नाव खूप महत्वाचं आहे की त्या एके ठिकाणी असं म्हणजे त्या कवितेमध्ये कसा फरक होत गेला की मगाशी तू प्रतिमा आणि प्रतीक किंवा मिथक आणि ह्या रूपक यांचा जो उल्लेख केलास की आधीच्या टप्प्यावरच्या असलेल्या कवयित्री
आणि त्यांच्या कवितांमध्ये असलेल्या ज्या प्रतिमा आहेत त्याच्यामध्ये होणारा फरक, म्हणजे आपण ज्याला अगदी खूप मोठा फरक जो होणारा अचानक एक तो त्या 5-6 वर्षामध्ये जो झालेला आहे, की सामाजिक जाणीव जी आहे ती तीव्र झालेली दिसते. रजनी परुळेकर अशा लिहितात की कुंभमेळ्यात ती चिरडली म्हणे त्या पक्षासारखीच, ती उंच ओरडली असेल का ग. आता इथे हा कुंभमेळा, ह्याचा जो म्हणजे 1970 त्या दशकामध्ये त्यांनी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. तर त्याचा उल्लेख त्यांच्या कवितेमध्ये येणे मला खूप महत्वाचं वाटतं. म्हणजे ही जी सामाजिकता, त्याच्याबद्दलची जी प्रगल्भता आहे, ती प्रगल्भता कवितेमध्ये रजनी परुळेकर आणि ह्या नंतरच्या म्हणजे त्याच्यामध्ये सुमतीताई लांडे आणि अ, अनेक अशा कवयित्री आहेत ज्यांची आपण अनुराधा पाटील आहेत, नंतर मल्लिका अमरशेख आहेत, की ज्यांच्या कवितांनी खूपच एक आपण म्हणू की आजच्या काळामध्ये आपल्याला बोल्ड असंही अशा प्रकारच्या कविता नंतरच्या काळामध्ये नीरजा आणि ह्या सगळ्याच जणी आहेत त्यांनी लिहिलेल्या आहेत. पण हा जो एक आपण सतत सशक्तीकरण आणि सक्षमीकरण, सबलीकरण वगैरे हे जे शब्द वापरतोय, तर तो जो बंडखोरीचा जो धागा संत कवयित्रींशी जो आहे जोडलेला, तो धागा आपल्या डीएनए आपण जर का म्हटला तर तो तिकडून आलेला आहे, की ज्या वेळेला जनाबाई म्हणते की मी विठ्ठलाला शेजेला बोलवीन किंवा डोईचा पदर आला खांद्यावर वगैरे अशा प्रकारे ती त्या काळामध्ये 13व्या शतकामध्ये लिहिणारी, मध्ये काहीच नाही. आणि मग आता नंतर 1975 नंतर ही जी हे जे आत्मभान आलेलं आहे, ते आत्मभान या सगळ्या कवयित्रींच्या कवितेमध्ये, आणि मग नंतर हळूहळू त्यांच्या कथांमध्ये तिकडे आपल्याला ह्या सगळ्या ज्या कथाकार आहेत, मेघना पेठे आहेत, सानी आहेत, आशा बगे आहेत, या सगळ्यांच्या कथांमध्ये हे आपल्याला, आणि आता रूपक आणि मिथकन यांचा तो उल्लेख केलाच, परत त्याच्यावरती मी येते, की रामायण आणि महाभारत ही 2 महाकाव्य अशी आहेत की जी आजही आपल्याला हजारो वर्ष झाली आपल्याला कच्चा माल पुरवतात असं म्हणायला हरकत नाही. फक्त साहित्यिकांनाच नव्हे तर सगळ्याच कलेतल्या म्हणजे कलेची जेवढी काही क्षेत्र आहेत, मग ती चित्रकला घ्या, नाट्यकला घ्या, नृत्यकला घ्या, संगीत घ्या, या सगळ्यासाठी रामायण महाभारत या महाकाव्यांनी आपल्याला सतत काही ना काहीतरी दिलेलं आहे. आणि महाभारतामध्ये ज्या काही धुसर जागा व्यासांनी सोडल्या आहेत, आणि व्यासानंतर परत ज्यांनी महाभारतामध्ये ज्यांनी भर घातली, सुत आणि सौती हे त्यांचे, म्हणजे वैशंपायन हा त्यांचा पुत्र, त्याच्यानंतर सुत आणि सौती वगैरे ह्या सगळ्या ऋषींनी त्याच्यामध्ये जी भर घातली, आणि महाभारताची संहिता जी अनेक शतकांमध्ये शतसहस्री संहिता ज्याला आपण म्हणू ती तयार होत गेली, तर त्या शतसहस्री संहितेमध्ये सुद्धा मध्ये मध्ये अशा काही धुसर जागा आहेत, आणि त्या धुसर जागांना पकडून ललित लेखक जे आहेत, म्हणजे अगदी भारतीय भाषांमधले सगळेच, फक्त मराठीच नव्हे, तर ह्या भारतीय भाषांमधल्या सगळ्याच लेखकांचं आपण म्हणू की त्यांची गुजराण त्याच्यावरती झाली असं म्हणायला हरकत नाही, की म्हणजे आता कृष्ण आणि द्रौपदी यांच्यामध्ये नक्की कोणतं नातं होतं, कर्ण आणि द्रौपदी यांच्यामध्ये नक्की कोणतं नातं होतं, किंवा महाभारताच्या त्या कुरुक्षेत्राच्या वेळेला किंवा कुंतीचं जे कुमारी माता, ते जे ती ना एक प्रकारे मिथक झाली, की ती आता कुमारी माता ही ज्याला आपण संकल्पना म्हणू, ती संकल्पना घेऊन आज आधुनिक काळात सुद्धा आपल्याला कथा आणि चित्रपट आणि त्याच्यावरती नाटक आणि हे सगळं येताना आपण पाहतो. पण ती मूळ तिकडून आलेली आहे आपल्याकडे, जे महाभारतापासून ते सगळं पुढे आलेलं आहे. तर शबरीवरती आहेत, किंवा देवी ही जी एक संकल्पना आहे आपल्याकडे शाक्त धर्माची, तर ह्या देवी संकल्पनेची तर आपल्याला कितीतरी रूप दिसतात. अरुणा ढेरे यांच्या सुद्धा लेखनामध्ये किंवा त्यांनी देवीची त्यांची एक कविता आहे, आणि कृष्ण सखा, राधा सखी किंवा सखा आणि सखी ही जी प्रतीक, ही रूपक जी आहेत, अरुणा त्यांच्या सुद्धा कवितेमध्ये त्या मित्र किंवा सख्याला त्यांच्या त्या कविता आहेत. तर हे सगळं आपल्याला त्या रामायण महाभारत किंवा रामायण महाभारतावरती लोकसाहित्य, म्हणजे स्त्रियांचं लोकसाहित्य सुद्धा रचलं गेलं, कारण त्यांनी तर कर्णाला अगदी द्रौपदीचा 6वा पती वगैरे मानून मोकळी झालेली लोकसंस्कृती. तर ह्या सगळ्या अरुणाताईंनी त्याच्यावरती खूप छान त्यांची भाष्य आहेत आणि त्यांनी लिहिलेलं सुद्धा आहे. तर ह्या सगळ्या रामायण महाभारताच्या ह्या सगळ्या प्रवाहातून आपल्याला आपल्यापर्यंत ही
स्त्रियांच्या लेखनामध्ये सुद्धा आणि अगदी पुरुषांच्या सुद्धा कारण रुक्मिणी ही जयवंत दळवी यांची जी कथा आहे, मी मगाशी जी नावं घेतली त्याच्यामध्ये जयवंत दळवी यांचं नाव महत्वाचं आहे, कारण त्यांनी अशा प्रकारे स्त्रियांचं जे भावविश्व ते मांडलेलं आहे. तर त्याच्यात त्यांनी ज्या पद्धतीने किंवा विद्याधर पुंडलिक यांचं दवणा ही जी कथा आहे, तर ही रूपक म्हणजे सर्प जो एक कामप्रेरणेचं सुद्धा रूपक मानलं जातं. तर ह्या सगळ्या रूपकांना आणि मिथकांना आपल्या कथाकारांनी आणि कादंबरीकारांनी त्याची लयलूट केलेली आहे. पण एक असंही आहे की नवीन मिथकं तयार केली का, हाही एक प्रश्न त्याच्यानंतर निर्माण होतो. पण त्याच्याकडे आपण नंतर येऊ. मला असं वाटतं थोडंसं मधला एक काळ आपल्याला बोलायचं, पण त्याच्याकडे आपण नंतर येऊ मला मिथकांकडे. वाटतं तुम्ही बोलण्याच्या ओघवत्या प्रवाहात आहात, तर जे काही मधला जो काळ आहे मला वाटतं त्याच्याबद्दल बोलून मग आपण पुढे जाऊ. मधल्या काळामध्ये मला असं वाटतं की दलित स्त्रीचाही एक आत्मस्वर आपल्याला दिसतो, की जो म्हणजे प्रज्ञादया पवार आणि या सगळ्या कवयित्रींच्या आणि ज्या म्हणजे फक्त दलित चळवळीतूनच आलेल्या नव्हे, तर दलितेतर कवयित्रींनी सुद्धा आणि कथा लेखिकांनी सुद्धा तो एक स्वर त्याच्यामध्ये मांडलेला आहे. आणि त्यामुळे एक झगडा स्वतःचा स्वतःशी, एक झगडा घरातल्या पुरुषाशी आणि किंवा पुरुष सत्ताक अशा व्यवस्थेशी, आणि नंतरचा एक झगडा जो आहे तो जाती व्यवस्थेची जी उतरंड आहे त्या उतरंडीशी. अशा ह्या सगळ्या झगड्याच्या काळामध्ये 1975 नंतरचा जो काळ आहे, जो 1990 पर्यंत आपण म्हणू किंवा 2000 पर्यंतचा जो काळ आहे, हा सगळा हा संघर्षाचा काळ आहे. या स्त्री लेखकांच्या दृष्टीने, स्त्री लेखिका हा चुकीचा शब्द वापरतो, लेखक असा खरं म्हणायला हवं. तर यांच्या दृष्टीने हा एक अतिशय उलथापालथीचा काळ होता. आणि त्याच वेळेला आपल्याकडेही ज्या राजकारणातल्या उलथापालथीत किंवा स्त्रीचं म्हणजे आरक्षण आणि हा हा सगळा जो मुद्दा आहे, म्हणजे सामाजिक हे सगळे जे संदर्भ आहेत किंवा राजकीय हे जे मुद्दे आहेत, हे सुद्धा साहित्याला कधी कधी प्रेरक ठरतात, कधी कधी मारकही ठरतात. तर त्याच्यावरती अर्थात अभ्यास केला गेला नाही, वेगळ्या पद्धतीने व्हायला हवा. परंतु तो ह्या स्त्रियांच्या लेखनामध्ये हे राजकारण आलंय का, म्हणजे जे भोवताली घडत होतं ते राजकारण कशा प्रकारे आलं, किंवा स्त्रिया त्या वेळेला 90च्या काळामध्ये सुद्धा स्त्रिया खूप वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायला त्यांनी सुरुवात केलेली होती. पण त्या प्रकारचं लेखन, त्या प्रकारचे सगळे अनुभव जितके जोरकसपणे पुरुष लेखकांच्या लेखनामध्ये दिसतात, तेवढे स्त्रियांच्या लेखनात दिसत नाही, अशा प्रकारचा एक आरोप केला जातो. भालचंद्र फडके यांचं तर पुस्तक आहेच, म्हणजे मराठी लेखिका यांच्यावरती त्यांनी खूप त्याच्यामध्ये मराठी लेखिकांवरती अगदी पण म्हणजे अतिशय ज्याला म्हणू की शब्दाशब्दावरती त्यांनी टिप्पणी केलेली आणि टीका केलेली आहे की या कशा आपल्या या सगळ्या चौकटी आणि भावविषयात बाहेरच पडत नाहीत, कवयित्री सुद्धा बाहेर पडत नाहीत आणि लेखिकाही बाहेर पडत नाहीत. अशा प्रकारचं त्यांनी एक त्याच्यावरती खूप मांडणी केलेली आहे. बऱ्याच टक्क्यांनी आपण म्हणू की ती योग्यही आहे. पण तरी सुद्धा त्याला सुद्धा छेद देणारे लेखन त्या काळामध्ये झालेले, आणि त्याला आपण मग त्याच्यामध्ये सिसिलिया कार्व्हालो आहेत, अनुपमा उजगरे आहेत, सुमतीताई लांडे आहेत, श्यामला वनारसे आहेत, कविता महाजन आहेत, आणि त्यांचे भग्न ह्या तर त्यांच्या कादंबऱ्या, म्हणजे ह्याच्याबद्दल मध्ये त्यांनी त्यांचा जो विषय होता की आदिवासी पाड्यांवरच्या त्या बांधवांचं जे सगळं पहिल्यांदा त्यांनी तशा प्रकारचा तो स्वर आपल्याला त्याच्यामध्ये दिसतो. आणि त्यांचं कार्यक्षेत्र होतं, त्या कार्यक्षेत्राचाही त्याचेही पडसाद त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात. तर हे झालेलं आहे, नाही असं नाही, पण त्याचं प्रमाण कमी आपल्याला दिसतं. आणि मिथकांचं आणि रूपकांचं जे मी मगाशी म्हटलं की बदलती काही नवीन रामायण महाभारत सोडून त्याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये आपण काही नवीन मिथक रूपक अगदी पुरुष लेखक किंवा स्त्री किंवा एकूणच साहित्यामध्ये आली का, तर हाही संशोधनाचा विषय आहे. अजून त्याच्यावरती खूपसं काही म्हणजे लिहिलं गेलं, थोडंफार लिहिलं गेलं समीक्षकांकडून, पण संशोधन व्हायला हवं. आणि तेवढ्या प्रकारचं दिसत नाही असाही एक निष्कर्ष दिसतो की नवीन मिथक. कारण मुळात असं आहे की हा जो आधुनिकतेकडे जी आपली वाटचाल चालू होती
नव्वदोत्तर याच्यामध्ये. तर त्या आधुनिकतेमध्ये तंत्रज्ञान याचा शिरगाव झालेला होता आणि त्यामुळे मिथक म्हटल्यावरती ते काहीतरी पुरातन, जुनं, पुराणं असंच. म्हणजे मग एक प्रकारे की स्त्रीला साप दिसल्यावरती तिला कामप्रेरणा होणं वगैरे अशा प्रकारची ही मिथकं. ह्याच्या पलीकडे आता आधुनिक काळामध्ये मिथकं असतील का किंवा कशासाठी? पण मला असं वाटतं की कवितांमध्ये अशा प्रकारची मिथकं निर्माण झालेली आहेत. स्त्री लिखित कवितांमध्ये सुद्धा अशा प्रकारची मिथकं निर्माण झाली. आता आपण येतोय 2000च्या ह्या टप्प्यावरती, जो आधुनिकतेचा उंबरठा, आधुनिक काळाचा उंबरठा असं याला म्हणायला हरकत नाही, तिथपर्यंत आपण आलेलो आहोत. आधुनिकतेचा उंबरठा असं म्हणत असताना की हा जो काळ आहे आपल्याला खूप व्यामिश्र आणि संमिश्र असा हा काळ दिसतो. म्हणजे या काळातली स्त्री शिक्षणाचं जे प्रमाण आहे ते अर्थातच खूप जास्त प्रमाणात आहे. स्त्री शिक्षणाचं प्रमाण हे अधिक वाढलेलं आहे आणि आजची स्त्री केवळ शिक्षण घेऊन घरातच आहे असं नाही, तर ती एकीकडे आपलं व्यावसायिक काम असेल, नोकरी असेल, हेही सगळं सांभाळत आहे, आपला संसारही सांभाळत आहे आणि तिचे प्रश्नही बदललेले आहे. आणि विवाह संस्थेसंदर्भातही आपल्याला अनेक आता नवीन कल्पना, नवीन संकल्पना रुजलेल्या दिसतात की जी एक पारंपरिक विवाह संस्थेची चौकट होती त्या पलीकडे जाऊनही आपल्याला आता नाती दिसून येतात. त्यामुळे आजच्या स्त्रीचे हे सगळे प्रश्न खूप वेगळे आहेत. तर आपल्याला काय वाटतं की आता साहित्यामधून ही सगळी जी स्त्रीच्या जगण्याची व्यामिश्रता आहे ही आताच्या या आधुनिक काळातल्या स्त्रीचं जगणं आहे हे कितपत मांडलं गेलेलं आहे, आणि मांडलं गेलं असेल तर ते कोणत्या साहित्य कृतींमधून ते व्यक्त झालेलं आहे? आपण पुन्हा थोडं 1980-90 पासून त्याची सुरुवात झाली होती. आणि तू आता जे म्हणालीस की कुटुंब व्यवस्था किंवा लग्न व्यवस्था जी आहे ती बदलत गेली. त्याच्यामध्ये पुन्हा विभक्त कुटुंब पद्धती आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे विघटन होणं आणि म्हणजे खेड्यांचं निमशहरीकरण होणं आणि शहरांचं मेट्रो सिटी होणं, होणं. हा सगळा स्थित्यंतराचा कालखंड आहे. आणि त्याच वेळेला स्त्रियांचं शिक्षण, उच्च शिक्षण आणि उच्च म्हणजे उच्चतम शिक्षण आणि त्याच्यासाठी पुन्हा परदेशी जाणं. मग परदेशी गेल्यावरती तिकडलं शिक्षण घेऊन परत इकडे आल्यावरती त्यांच्या मानसिकतेमध्ये आणि त्यांच्या वैचारिक प्रतलामध्ये झालेला सगळा बदल हा तसा थोडा कमी टिपला गेलाय साहित्यामध्ये. म्हणजे अमेरिकेला किंवा बाहेरच्या देशामध्ये जाऊन शिकणं आणि मग तिकडे गेल्यानंतर होणारा तो जो संघर्ष आहे हा आत्ताच्या काही काळामध्ये आता पुन्हा यायला म्हणजे लागलेला आहे. अनेक जण त्याच्यावरती लिहित आहेत, पण त्या मधल्या काळामध्ये तसं लिहिलं गेलं नाही. आणि पुन्हा तेच आहे की आपल्या क्षेत्रातलं जे काही भावबंध आहेत, ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतोय, तर मला असं वाटतं की जी पुरुषांची क्षेत्र आहेत की अगदी म्हणजे पायलट होणं किंवा सैन्य दलामध्ये भरती होणं किंवा मेडिकल ऑफिसर वगैरे अशा प्रकारे किंवा सगळी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे ज्याला आपण IAS ऑफिसर वगैरे अशा प्रकारच्या प्रशासनातल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या पेलण्यामध्ये ह्या सगळ्या पातळ्यांवरती म्हणजे अगदी अंतराळात जाण्यापर्यंत सुद्धा या अशा सगळ्या पातळ्यांवरती स्त्री जाऊन पोहोचली. म्हणजे मी थोडंसं की पुरुषांची म्हणण्यापेक्षा जी पुरुषांची समजली जात होती, हा जो भ्रम होता, हा भ्रम मोडला गेलेला आहे. आणि ही नवीनच होती ना क्षेत्र. अर्थातच ही नवीन होती, कारण अशा प्रकारच्या ज्या संकल्पना आहेत की कॉर्पोरेट आज आपण ज्याला म्हणतो विश्व, किंवा परदेशी जाऊन तिकडे जाऊन वेगळ्या प्रकारे काही काम करणं किंवा समाजसेवेसाठी म्हणून वेगळं काही काम करणं, समाजसेवा हे सुद्धा एक क्षेत्र आहे. तर तिथे अशा प्रकारे काही काम करणं, तर ही क्षेत्रच नवीन म्हणजे नव्या पद्धतीने सगळ्यांना अगदी पुरुषांना सुद्धा म्हणजे समाजालाच ती नवीन होती. त्यामुळे आता त्या क्षेत्रात काम करणारी व्यक्ती ते लिहिल हे बऱ्याच वेळा म्हणजे कमी होतं, कारण त्या क्षेत्रावर आज वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं लिहित आहेत आणि त्याला अर्थातच आज तंत्रज्ञान त्यांच्या हाताशी आहे. त्यामुळे आपण वेगवेगळ्या पद्धतीने त्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेत लिखाण करतो. परंतु 25 वर्षापूर्वी एवढं तंत्रज्ञान पुढे गेलेलं नसल्यामुळे थोडंसं लेखनामध्ये ती सगळी क्षेत्र येऊ शकली नाहीत. आणि दुसरं
मराठी माध्यमामध्ये किती जण शिकले नंतरच्या काळामध्ये, हा सुद्धा एक प्रश्न आहे. म्हणजे पुन्हा आपण म्हणजे तो येतोच कुठेही आपण गेलो तरी सुद्धा, की ह्या गेल्या 25-30 वर्षामध्ये म्हणजे आज जी पिढी तिशीतली लिहिते का मुळात मराठी, आणि जी 50शी मध्ये आहे, आमच्या काळातली असं म्हणायला हरकत नाही, जी मराठी माध्यमामध्ये शिकलेली आहे, पण त्यांनी हे सगळेच क्षेत्राचा अनुभव घेतलेले आहेत, पण त्यांची निरीक्षणं आहेत. त्या निरीक्षणांच्या बळावरती ते लेखक किंवा लेखिका लिहित आहेत. पण त्याच्यानंतर नव्वदोत्तरी काळानंतरची पिढी किती मुलं मुली मराठी माध्यमामध्ये गेली, की ज्यामुळे त्यांना मराठीमध्ये व्यक्त होणं जे आहे, मग त्याच्यासाठी कविता, कादंबरी, हे जे सगळे रूपबंध आहेत किंवा कथा, ह्याच्यामध्ये व्यक्त होण्यासाठी म्हणून लागणारा जो ठेराव लागतो आणि जे मातृभाषेचं म्हणून जे काही एक स्पंदन लागतं, ते त्यांना जर का मिळालं नसेल, तर ती पिढी आज जी 25-30 मध्ये आहे, ती मराठीमध्ये अशा प्रकारचं जे गेल्या 50 वर्षामध्ये लिहिलं गेलं तशा प्रकारचं लिहिल का, असाही एक प्रश्न निर्माण होतो. आणि दुसरं म्हणजे माध्यमं बदलली, त्यामुळे माध्यम बदलल्यामुळे सुद्धा त्या लेखनावरती परिणाम झालेला आहे, की आज मालिका, वेबसिरीज, चित्रपट तर आहेतच आहेत, परंतु मुख्य हे जे सगळे नवीन माध्यम जे आलेले आहेत, त्या माध्यमामध्ये लिहिण्यासाठी म्हणून जो एक वेगळा वकूब लागतो, मग पुन्हा इथे सशक्तीकरण आलं. कारण त्याच्यासाठी म्हणून स्वतःमध्ये असणारे जे एक, ज्याला आपण हिंदी शब्द आहे, इंग्लिश की कॅलिबर जे आहे, ते सगळ्यांकडेच नसतं. आणि तशा प्रकारचं लेखन करण्यासाठी म्हणून जे लिहिणारी जी पिढी आहे आजची, मग त्याच्यामध्ये आपण मराठी मालिकांसाठी मग मुग्धा गोडबोले आणि मनस्विनी लता रवींद्र आणि ही सगळ्यांची, रोहिणी नावे ज्या आधीच्या पिढीतल्या ज्या आहेत, त्यांची आपण नावं घेऊच शकतो. तर ह्यांनी एक स्वतःचं स्थान त्याच्यामध्ये, म्हणजे हा एक वेगळा पुन्हा, म्हणजे सशक्तीकरणामध्ये हा पुन्हा एक मुद्दा आहे, की हे नाटकासाठी संहिता लिहिणं. आता नाटकाच्या संहिता लिहिण्याचा म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून सुरुवात झालेली होती, म्हणजे गिरिजाबाई केळकर वगैरे यांनी सुद्धा नाटकाच्या संहिता लिहिलेल्या आहेत. पण त्याच्यानंतर म्हणजे सई परांजपे वगैरे हा जो मधला कालखंड आहे ज्यांनी नाटकं लिहिली, त्याच्यानंतर आता स्वरा मोकाशी वगैरे ही जी नावं आपल्याला दिसतात समोर, तर ह्या मनस्विनीचंही नाव आहे त्याच्यामध्ये. तर हा एक पुन्हा सशक्तीकरणाचा मला असं वाटतं वेगळा मार्ग निर्माण झालेला आहे. आणि माध्यमांतर आणि माध्यमांचं वेगळी रूप, याच्यामध्ये पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यासाठी म्हणून जो एक झगडा आहे, आणि त्याच्यात पुन्हा मराठी भाषेमध्ये हा पुन्हा भाषेचा झगडा जो आहे, तो आता निर्माण झाला. त्यामुळे ह्या गेल्या 25 वर्षामध्ये आपल्याला फक्त स्त्रियांचंच सशक्तीकरण नाही, तर एकूणच मराठी लेखकांना स्वतःला सशक्त करण्याची गरज ही जास्त प्रकर्षाने जाणवते असं वाटतं मला. अगदी, की आपण समाज आणि साहित्य अगदी याचं आपण तादात्म्य पावलेले असं म्हणू शकत नाही, पण जे काही समाजात घडत आहे त्याची स्पंदनं कुठे ना कुठे साहित्यात उमटत असतात आणि ती उमटली गेली पाहिजे. कारण शेवटी साहित्य हे केवळ एक पुस्तक नसतं, तर ते वाचकाच्या मनातही त्या सहवेदना जागृत करत असतं. आणि ती जागरूकता जेवढी लेखनातून साहित्यिकांच्या व्यक्त होत राहते आणि मुळात ते वाचलं जातं, तेव्हा अर्थातच एक प्रगल्भ समाज घडत असतो. आणि म्हणून खरं तर आपण या सगळ्या चर्चा करत असतो आणि करत राहणारही आहोत. तर मुलाखतीच्या मला वाटतं आपण आता शेवटाकडे येत असताना मला थोडं तुमच्या साहित्याकडेही यायचं आहे. वैविध्यपूर्ण असं लेखन तुम्ही केलेलं आहे, आणि त्यात एक महत्त्वाचा मला ज्याचा उल्लेख करायचा आहे ते पुस्तक म्हणजे असोनी मुक्त, हा डॉक्टर निर्मोही फडके यांचा कथासंग्रह आहे. या पुस्तकाच्या ब्लर्बमध्ये प्रवीण बांदेकर यांनी डॉक्टर निर्मोही यांचं जे कथालेखन आहे त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा उल्लेख केलेला आहे. तो मी थोडासा वाचून दाखवते आणि मग पुढच्या प्रश्नाकडे येते. ते असं म्हणतात की मोजक्याच तरीही दखलपात्र अशा लेखिकांनी आपल्या स्वतंत्र अस्तित्वाचा ठसा मराठी कथेवर यशस्वीपणे उमटवला आहे. या दशकातील अशा कथा लेखिकांमध्ये निर्मोही फडके यांचा नामोल्लेख करावा लागेल. अतिशय गौरवास्पद असे उद्गार त्यांनी आपल्या लेखनाबद्दल काढलेले आहेत. खरंच
मगाशी जे म्हटलं की साहित्य आणि समाज यांचा असणारा अगदी अन्योन्य संबंध नसला तरी ते कुठेतरी उमटत असतं आणि मला वाटतं तुमच्या त्या लेखनामध्ये ते उमटलं गेलेलं आहे आणि म्हणूनच हे गौरवोद्गार बांदेकर सरांनी काढलेले आहे की असोनी मुक्त या कथासंग्रहामध्ये स्त्री जाणीवा असतील त्या प्रकर्षाने व्यक्त झालेल्या आहेत आणि स्त्री केंद्री असणाऱ्या अशा या कथा आहेत. त्याविषयी आम्हाला थोडंसं ऐकायला आवडेल. त्या पुस्तकाकडे येण्यापूर्वी मला एक दोन गोष्टी सांगायच्या आहेत. एकतर हे असोनी मुक्त हे नाव पुन्हा मुक्ताबाईंच्याच अभंगातलं आहे. नामबळे देही असोनी मुक्त असा त्यांचा एक अभंग आहे. तर त्या अभंगातले जी पुढची पदं आहेत असोनी मुक्त ते मी शीर्षकासाठी घेतले. म्हणजे पुन्हा हे संत कवयित्रींपर्यंतचं जे आहे तो धागा आपल्याला जोडलेला दिसतो. दुसरं म्हणजे कथा जे बांदेकर सरांनी जे लिहिलंय तर त्यांचे तर मी नेहमी आभार मानतेच. पण त्यासाठी मी ग्रंथालीचे आभार मानेन, कारण मुळात ग्रंथालीनी आमचा जो प्रायोगिक कथासंग्रह चार सख्खे 24 आणला चौघींचा, मी संपदा जोगळेकर कुलकर्णी, सोनाली लोहारणे, हर्षदा बोरकर. तर त्याच्याही आधी माझं पुस्तक आलं होतं बालसाहित्याचं. परंतु कथांचा असा प्रायोगिक एक वेगळा कथासंग्रह आणणं अर्थातच ती संपदाची कल्पना होती आणि ग्रंथालीने त्याला पाठबळ दिलं आणि त्याचं आम्ही पुस्तक गप्पांचे जे कार्यक्रम केले 25 आमचे कार्यक्रम झालेले. तर हे वाचकांपर्यंत पुस्तक पोहोचवण्यासाठी म्हणून जसं कवितांचे कार्यक्रम झालेले आहेत तसे आता आपण कथांचे करूया असं करून तो आमचा एक प्रकल्प सुरू झाला आणि त्याला बऱ्याच म्हणजे लोकांनी वाचकांनी त्याला पाठबळ दिलं. तर हे जे आहे हे पुन्हा एक सशक्तीकरणाकडे जाण्याचा एक वेगळा मार्ग नवीन याच्यामध्ये आपण म्हणू की आज सोशल मीडियावरती अनेक जण लिहित आहेत. मग त्याच्यामध्ये ब्लॉग लेखन हे सुद्धा महत्वाचं आहे की कथा लेखन आणि पुस्तक किंवा कादंबरी आणि पुस्तक हे जितकं महत्वाचं आहे तितकंच आज या तंत्रज्ञानाचं वापर करून त्याच्यावरती त्याच्याबद्दल किंवा त्याच्यामध्ये लिहिणं हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये मग मेघना बुचकुटे आणि वनस्विनी यांची अनेक अनेक जणी आहेत की ज्या ब्लॉग लेखन लिहितात. पण ब्लॉगच्या आरशा पल्ल्याड असं लिहून मनस्विनीला ज्याच्यासाठी साहित्य अकादमी मिळालेलं आहे तिला तिच्या त्या कथासंग्रहाला. तर त्याच्या पल्ल्याड जाण्याची सुद्धा एक क्षमता जी आहे ती आजच्या लेखिका आपल्यामध्ये बाणवू पाहतायत आणि त्यांच्यातलीच मी एक आहे याचं मला नक्कीच अभिमान वाटतो की तो एक धागा माझ्यापर्यंत आलाय. आणि ह्याच्यात मी जसं मी मगाशी म्हटलं की आपलं क्षेत्र जे आहे त्या क्षेत्राचे पडसाद लेखिका किंवा कवी किंवा कवयित्री यांच्या सगळ्यांच्या लेखनामध्ये उमटतात जे आपल्याला ग्रामीण आणि प्रादेशिक सगळ्या साहित्यामध्ये आणि आताचं जे आधुनिक आणि उत्तर आधुनिक ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये ज्या सगळ्या लिहिणाऱ्या आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मीनाक्षी पाटील आहेत किंवा नीरजा मॅडम आहेत किंवा ह्या सगळ्या कल्पना दुधाळ आहे. तर तिचं म्हणजे शेती आणि आधुनिकता ह्याचं एक त्याच्यामधले जे ताणेबाणे आहेत ते तिच्या कवितेमध्ये दिसतात आणि अशाच प्रकारचं सगळं लेखन किंवा कथा लिहित लिहित आत्ताच्या ज्या सगळ्या साहित्यिक किंवा लेखिका आहेत ह्या पुढे येतात. आता ह्याच्यामध्ये मला एक वैचारिक साहित्य ह्याचाही फार महत्वाचा एक उल्लेख म्हणजे तोही एक प्रकार आहे की कारण स्त्रिया मग त्या फक्त कविताच लिहितात का, फक्त कथाच लिहितात किंवा आताच्या काळामध्ये मग फक्त ब्लॉग ललित मला जे वाटतं तेच मी फक्त माझा हे असं अशा प्रकारचे फक्त अनुभव लिहितात का, तर नाही. तर वैचारिक जी दुर्गा भागवतां दुर्गाबाईंपासून जी परंपरा सुरू झाली आपल्याकडे दुर्गाबाई आहेत, इरावतीबाई आहेत, त्याच्यानंतर भवाळकर ताराबाई आहेत, अरुणाताई आहेत, सरोजिनी बाबर आहेत, व्याकरणाच्या मध्ये यस्मिन शेख आहेत. तर ह्या सगळ्यांनी जो त्या वैचारिक आणि शैक्षणिक हे जे सगळे इतर साहित्यातलेच परंतु वेगळे रूपबंध आहेत त्यामध्ये ह्या सगळ्यांचं योगदान किंवा त्याच्यामध्ये सुद्धा एक सशक्तपणे त्यांनी आपलं योगदान दिलेलं दिसतं आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्या ह्या ते आदर्श आमच्या समोर आहेत, आपल्या समोर आहेत आणि ते ठेवायला हवेत असं मला नेहमी वाटतं. आणि ह्या कथांबद्दल म्हणशील तर स्त्री केंद्री असं म्हणण्यापेक्षा सुद्धा ह्यातल्या कथा जर का पाहिल्या कारण सोनी मुक्त हा कथासंग्रह माझा शब्दालयनी प्रकाशित केला सुमतीताई लांडे यांनी आणि सोनी मुक्तचे आता त्याचा अनुवादही झालेला आहे हिंदीमध्ये. डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी केलाय ज्याला महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमीचं अनुदानासाठी म्हणून ते पुस्तक पात्र ठरलं आणि त्याचा कन्नड अनुवादही झाला आणि तो प्रकाशित झालेला आहे.
आणि आता ओडिया अनुवाद होऊ घातलेला आहे, गुजराती अनुवाद त्याचा तयार आहे, प्रकाशित होईल काही महिन्यांनी. तर दुसऱ्या भाषांमध्ये आता अनुवादावरतीच, कारण अनुवादक आपल्याकडे तसे म्हणजे स्त्री पुरुष कोणीही तुम्ही घ्या, तसं अनुवादाचं काम. आता अनुवाद या क्षेत्राला एक नवीन झळाळी येते. जरी ते ऍप आलेलं असलं अनुवादाचं, भाषांतराचं, तरी ते तांत्रिक गोष्टींसाठी आपल्याला उपयोगी आहेच. परंतु दोन कवितांचा भावानुवाद किंवा कथेमध्ये लेखकाला कथेच्या त्या दोन वाक्यांमधून नक्की काय सांगायचे, संवादामधून ज्याला आपण मिनिंग बिटवीन द लाईन्स म्हणतो की रिडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतो, ते ती अर्थछटा ओळखण्यासाठी तिकडे अनुवादकच हवा. आणि तो अनुवादकच त्या मागचं पुढचं वाकण, त्याला ती संस्कृती माहीत असते, भाषेची जी संस्कृती आहे ती त्याला माहीत असते. आणि त्यामुळे त्या अनुवादाच्या दृष्टीनं सुद्धा आता काम होते. आणि अनेक अनुवादक स्त्रिया सुद्धा या स्वतःला त्या दृष्टीनं भाषा दुसऱ्या शिकून त्याच्यामध्ये आपल्या भाषेतलं दुसऱ्या भाषेमध्ये जाण्यासाठी म्हणून जे काही एक सशक्तीकरण लागतं ते त्या करतायत. आणि हा सुद्धा सशक्तीकरणाचा एक वेगळा आयाम आहे आणि तो असायला हवा आणि तो आणखीन वाढायला हवा, वृद्धिंगत व्हायला हवा, असंही वाटतं. या कथासंग्रहामधल्या ज्या कथा आहेत त्या फक्त स्त्री केंद्रित नाही, तर त्याच्यामध्ये पुरुषांच्याही मनाचे ताणेबाणे आणि त्यांच्याही व्यथा वेदना, म्हणजे एकूणच माणसाचं जे आहे ते त्याच्यामध्ये मांडण्याचा मी प्रयत्न केलाय. आत्ताच्या काळामध्ये आपल्याला फक्त स्त्री आणि पुरुष हे दोनच कप्पे असे ठेवून चालत नाहीत. आणि आधीच्या सुद्धा ज्या लेखिका आहेत त्यांनी हा एक पदर आपल्या लेखनात घेतलेलाच आहे. आता मी पदर हा शब्द वापरला, पुन्हा पदरला अनेक अर्थछटा आहेत. त्या अर्थछटा तो अनुवादकच फक्त जाणू शकतो, त्यामुळे तिथे अनुवादक हवा. तर हे जे लिंगभेदाच्या पलीकडचे म्हणून जे काही विश्व आहे ते विश्व आज आपल्या साहित्यामध्ये येतंय आणि ते यायला हवं. तर अशा प्रकारचं लेखन करण्यासाठी म्हणून जे एक सक्षमीकरण लागतं, ते सक्षमीकरण आणि तशा प्रकारचा भोवताल हा मला असं वाटतं समाजाने सुद्धा निर्माण करून द्यायला हवा. आणि तो निर्माण करण्यासाठी मातृभाषा ही आधी मुळात यायला हवी आणि त्यासाठी मातृभाषेतून शिक्षण व्हायला हवं आणि त्यासाठी मराठी शाळा असायला हव्यात. त्यामुळे शेवटी तो मुद्दा मराठी शाळेकडे येणार आणि येतोच आणि तो यायला हवा. आणि त्या आधी सक्षम व्हाव्यात, त्यांना सशक्तीकरण करण्याची गरज आहे आज. तर मग पुढची पिढी काहीतरी मराठीमध्ये लिहील आणि मग आपल्याला त्याच्यावरती नंतर 20 वर्षांनी चर्चा करण्याची सुसंधी मिळेल असं म्हणण्यास हरकत नाही. अगदी अगदी. आपण असोनी मुक्त मधला काही भाग आम्हाला आवडेल तुमच्याकडून, तुम्ही जर वाचून दाखवला त्याचा तर आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. असोनी मुक्त हा माझा कथासंग्रह जो आहे त्याच्यातली एक कथा आहे सुरमई नावाची, सुरमई मासा. तर त्या कथेमध्ये मला सांगायला आनंदही वाटेल की या पुस्तकाचं जेव्हा प्रकाशन झालं, भारत सासणे, ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे सरांच्या हस्ते आणि डॉक्टर रमेश वरखेडे या दोघांच्या हस्ते, संध्या नरे पवार, तर त्यावेळेला भारत सासणे सरांनी सुरमई कथेचा उल्लेख केला होता खास आणि त्याच्याबद्दल ते बोलले होते. आणि डॉक्टर वरखेडे सरांनी त्याच्याबद्दल आपलं विवेचन मांडलं होतं. तर सुरमई कथेमध्ये एक जी कोळीण आहे, मासे विकणारी कोळीण, तिच्या आयुष्यात घडलेल्या म्हणजे तिचा थोडासा भूतकाळ आणि तिच्या आयुष्यात घडलेली एक घटना ज्याच्यामध्ये जो मिथकाचा मगाशी आपण ज्या विषयाबद्दल बोललो, तर साती आसरा हे एक आपल्याकडे एक मिथक मानलं जातं की 7 आसरा असतात पाण्यामधल्या, जलदेवता ज्यांना आपण म्हणू, आणि त्या आसरा अशा कोणाला तरी अशा केव्हा तरी अचानक पाण्यातनं दिसतात वगैरे, अशा प्रकारचा एक मिथक किंवा कहाणी आपल्याकडे एक प्रचलित आहे. त्या आसरांबद्दलच्या वेगवेगळ्या कहाण्या आपल्याकडे लोकसाहित्यामध्ये प्रचलित आहेत, लोकसंस्कृतीमध्ये. तर ते साती आसरा हे जे मिथक आहे ते मला खूप खुणावत होतं. आणि जेव्हा मी ही कथा माझी लेखन चालू होतं त्याच वेळेला ते आपोआपच त्याच्यामध्ये त्या साती आसरा आल्या. आणि त्याच्यातली जी नायिका आहे तिला ह्या साती आसरा लहानपणापासून तिला ते आकर्षित करत असतात. आणि तिच्यामध्ये म्हणजे ती खरी विधवा आहे, परंतु समाजासाठी म्हणून म्हणजे हे इथे पुन्हा समाजाचं एक जे आपण म्हणू ना बंधन जे आहे की कुंकू आहे, गळ्यात मंगळसूत्र आहे, तर मग आता आपल्याकडे कोणी पाहणार नाही असं म्हणून ती तशाच प्रकारे वागत असते, राहत असते, परंतु ती विधवा असते खरं तर. पण
स्वतःला सक्षम करण्यासाठी किंवा सशक्त ठेवण्यासाठी म्हणून तिला हा एक परंपरेचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे इथे परंपरा हा एक मोठा एक घटक आहे आपल्याकडे ह्या सगळ्या सशक्तीकरणाच्या प्रक्रियेमध्ये. आणि ते करताना सुद्धा ती स्वतःचं स्वत्व जे आहे ते जपत असते. आणि एक जो आता ही पुन्हा उपनगरातली कथा आहे, म्हणजे उपनगरातलीच ही कोळीण आहे आणि उपनगरात ती मासे विकते. आणि अशा वेळेला एक जण जो पुरुष आहे जो तिचं म्हणजे तिच्यावरती अत्याचार करू पाहतो, तर त्याला ती तिच्या पद्धतीने उत्तर देते, त्याला एक मारते ती एका वेगळ्या पद्धतीने. तर त्याच्यात तिला साती आसरा हे जे मिथक आहे ह्या मिथकाचं आणि स्वतःमध्ये तिच्यात असलेली तिची जी शक्ती आहे की तर ह्या अशा प्रकारच्या वागण्याला मी कसं उत्तर दिलं पाहिजे ह्याचा ती जो विचार करते, त्याचं एक सगळं त्याची जी गोळाबेरीज आहे ती ही कथा आहे सुरमई. आणि शेवटचा त्याचा जो भाग आहे तो मी वाचून दाखवते की तो जो हणम्या आहे त्याला तिने मारलेला आहे आणि म्हणजे इजा केलेली आहे तिने स्वतः. म्हणजे तिच्यातली शक्ती तिला त्यावेळेला जाणवली की तो जेव्हा तिच्यावरती अत्याचार करायला आला, त्यावेळेला त्या साती आसरांचं मिथकांचं तिला ती जी कथा तिने लहानपणी कहाणी आजीकडून ऐकलेली असते त्याचं तिने कुठेतरी त्याचा तो उपयोग केलेला आहे. साती आसरा. 7 अप्सरा. तळी विहिरी अशा पाणवठ्याजवळ वस्ती करणाऱ्या सुंदर देव्या. भामा मावशीनं तिला माहीत असलेलं त्रोटक असं काही सांगून तिची कशी तरी समजूत घातली. रेणुका लहानपणापासूनच विहिरीतल्या त्या अप्सरांच्या प्रेमात होती. त्यांना शोधायचा एक बालसुलभ प्रयत्न चालायचा तिचा. एकदा शाळेत मराठीच्या बाईंनी तिला निबंध लिहायला सांगितला. मला कोण व्हावेसे वाटते. शाळकरी रेणुकानं लिहिलं होतं, मला आसरा व्हावंसं वाटतं. तिला वाटायचं त्या विहिरीतून आपण बाहेर येतोय चंदेरी मासोळीसारख्या. पाय नाहीत आपल्याला. पायांच्या जागी जलदेवतेसारखी माशाची शेपूट. सगळं जग आपल्याकडे बघतंय, आपली पूजा करतंय. आसरा, अप्सरा, देवी, रेणुका, रेणुक्का. लगालगा स्टेशनकडे जाणाऱ्या रेणुकाचे पाय आजही विहिरीकडे खेचले गेले. वेळ कमी होता तरीही तिनं कठड्यावरून वाकून पाहिलं. काळशार पाणी, हिरवट शेवाळ्याचा थर, स्तब्ध. एक विचित्र पण ओळखीचा वास. कड्यावरून खाली लोंबणाऱ्या रानवेली, वरून झुकलेल्या पिंपळ फांद्या, त्यांच्या सावलीनं झाकोळलेला भोवताल, हिरवट काळा, थंड. तिला आवडायचं हे वातावरण. पाणी का हलतंय? आत्ता तर शांत होतं. तळ ढवळल्यासारखा झाला आणि पाण्यावर वर्तुळ उमटली. 1 2 3 4 5 6. सुंदर अशा 6 जणी पाण्यातून वर आल्या. रेणुका खेळल्यागत झाली. टबातनं हरवलेल्या 6 सुरमया, चमकत्या देवीसारख्या. म्हणाल्या, चल, तुझीच तर कमी होती, तू 7वी, वाट पाहत होतो तुझी. त्यातल्या एकीनं हात पुढे केला. कुणीतरी आलं तिथं. कोण? दुपारची निर्मनुष्य वेळ. कोण आलं असेल? वाऱ्यावर पिंपळाची सळसळ. रेणुका भारावल्यागत झाली. तिच्या शरीरावर सुरमईचा चंदेरी रंग पसरला होता. पाय नाहीसे झाले होते. आपण जलदेवता झालो आहोत. लोक जय जयकार करत आहेत. साती आसरांची आरती करत आहेत. कठड्यापाशी वाकून बघताना विहिरीच्या पाण्यात धपकन काही जड पडल्याचा आवाज झाला. रेणुकानं डोळे मिटले. रेणुकानं डोळे उघडले. हॉस्पिटल? तिनं उठायचा प्रयत्न केला. मणक्यातून एक तीव्र कळ सरसरत गेली. सिस्टर धावत आली. म्हणाली, मावशी उठू नका, कसं वाटतंय आता? अहो ग्रेट आहात तुम्ही, या वयात किती धाडस. पण पायाचं फ्रॅक्चर होण्यावर निभावलं. आता आराम करा, तुमच्या लेकीला कळवलंय, बोलू आपण नंतर. हे पोलीस काही चौकशी करतील, शांतपणे बोला. पोलीस येऊन काही बोलून गेले. इन्स्टा आणि विना काका भेटायला आले होते. इन्स्टा बिचारे इतकुसं पोर रडत होता. रेणुकानं त्याचे डोळे पुसले. रेणुका, अगं काय गो, कोपरापासून नमस्कार गो बाय तुला. त्या हरामी हणम्यानं विहिरीजवळ डाव साधला की आज तुला लुटायचा. पर तू पक्की निघालीस गो. विहिरीजवळ ताकदीनं झटापट केलीस, पाडलंच त्याला विहिरीच्या गाळात. कुठून आणलीस हिम्मत गो?
अगं एरियातले लोक लय कौतुक करून राहिलेत तुझं. हणम्याला पोलीस घेऊन गेलेत. लई धीराची तू. लेक येत आहे म्हण. आणि दादला कुठं तुझा? विना काकाची गडबड बडबड चालूच होती. रेणुकानं डोळे मिटले. दादला? आहेच कुठे नवरा? गेला कधीच अर्ध्या संसारात सोडून. अंगभर दागिने घालून विधवा असूनही जगाकरता सवाशीण बनून ताठ जगलो. हणम्याला ओळखलं होतं कधीच. आपल्या जगण्यावर आघात करणाऱ्या हणम्याला त्याची जागा दाखवायचं ठरवलंच होतं. आज मिळाली संधी. विचारांच्या आठवणींच्या भोवऱ्यात फिरणाऱ्या रेणुकाला ग्लानी आली होती. विहिरीतल्या चमकत्या 6 सुरमयांचे डोळे टकाटका तिच्याकडे पाहत होते. 7वी सुरमई बनून आपणही पाण्यात सूर मारतोय असंच वाटलं तिला. त्या भागात प्रसिद्ध असलेल्या विहिरीच्या 7 आसरांच्या दंतकथेमध्ये आता रेणुकाच्याही कहाणीचा रंग मिसळला होता. वा, धन्यवाद. अतिशय सुंदर आणि समर्पक असा शेवट डॉक्टर निर्मोही यांच्या कथेने आजच्या या सगळ्या चर्चेचा झालेला आहे, की ज्या वाचनातून आणि ज्या कथेतून खरं तर स्त्रीचं सामर्थ्यच अधोरेखित झालेलं आहे. की आज जो विषय आपण इथे चर्चेला घेतला, की मराठी साहित्यातील स्त्री सशक्तीकरण, महदंबेच्या धवळ्यांपासून, म्हणजे ती विवाह गीतच एका प्रकारे, लोकगीतं आणि असे वेगवेगळे काळाचे टप्पे आपण पाहत अखेरीस आपण डॉक्टर निर्मोही यांच्या कथेपर्यंत आपण आलो. आणि ही सगळी जी चर्चा होती ती केवळ साहित्यापुरती मर्यादित न राहता, की स्त्रीकडे एक माणूस म्हणून आपण कसं पाहिलं पाहिजे, की आज इतका काळ लोटून गेलेला आहे तरीही हा दृष्टिकोन बदलत नाही आहे. आणि म्हणून पुन्हा पुन्हा आपल्याला हे सांगावंसं वाटतंय. या नोटवर मला वाटतं आपण इथेच थांबूया. आणि डॉक्टर निर्मोही फडके, आपले मनापासून आभार. आजची अतिशय प्रगल्भ अशी चर्चा आज आपल्या या सगळ्या विवेचनातून इथे झाली. मनापासून आभार. आपले धन्यवाद. मनापासून आभार. ग्रंथालीचे मनापासून आभार. ग्रंथालीशी मी जोडलेली आहेच. या निमित्तानं पुन्हा एकदा छान असा एक अनुभव मलाही मिळाला. धन्यवाद.